नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे हाय प्रोटीन बेस्ड अशी सोया वडी। तर आजच्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल ते प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आजची आपली रेसिपी स्टार्ट करूया। तर आजच्या रेसिपीसाठी अगदी कमी साहित्य लागते आणि कमी वेळात होणारी आहे आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे, त्यामुळे बघूया आपण। इथे मी घेतला आहे थोडंसं ओवा, सोडा, नंतर बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, हळद, हिंग, चवीपुरतं मीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। यामुळे वडी चांगली कुरकुरीत होते। आणि ते सोया चंक्स मी जवळजवळ अर्धा तास पाण्यात असे गरम पाण्यात भिजवून ठेवलेले होते। सोया चंक्समध्ये पण लहान आणि मोठे असे 2 प्रकार मिळतात, तुम्ही कोणतेही घेतले तरी चालेल। त्यानंतर आपल्याला सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी करून ते पीठ भिजवायचं आहे। जास्त घट्ट पण नको आणि खूप पातळ होईल असंही भिजवायचं नाही आपल्याला, त्यामुळेच थोडंसं पाणी करून पीठ भिजवायचं आहे। आणि नंतर मग ते पीठ कसं भिजवलं जातं ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे। आता इथे त्याचे सोया चंक्स आपण भिजत घातले आहे ते असे चांगले व्यवस्थित पिळून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग ते यात मिक्स करायचं आहे। आणि नंतर थोडंसं पाणी घेऊन मग थोडंसं मध्यम ह्याच्यामध्येच आपल्याला हे मिश्रण करायचं आहे। आता बाहेर मस्त असे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मुलं बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात, कारण बाहेरचं पाणीपुरी वगैरे असे तळलेले पदार्थ खूप असतात, खावेसे वाटतात पावसाळ्यामध्ये। पण असं घरीच काहीतरी आरोग्यदायी त्यांना आणि चवीलाही छान करून दिलं तर ते आवडीने खातात। आणि सोया चंक्समध्ये भरपूर प्रोटीन असल्याने त्यांना आरोग्यालाही फायदेशीर आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आता इथे मी सोया चंक्समधलं व्यवस्थित सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि मग नंतर ते थोडं थोडं पाणी करून भिजवलं आहे। अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी होते ही रेसिपी। खूप पातळ केलं ना मग ते त्याचा आकार बिघडतो। अशा पद्धतीने मिक्स करून मी आधी कढईत तेल व्यवस्थित गरम होऊ दिलं आणि नंतर कमी गॅसवर ते सगळं वड्या अशा त्यात तळायला टाकल्या। एकीकडे हिरव्या मिरच्यांचे असे थोडेसे मध्ये पोट कापून बाजूला काढून ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही। यासोबत तुम्ही सॉस किंवा अजून काही हिरवी चटणी वगैरे असं काही असेल ते सुद्धा सर्व करू शकता। मी इथे दही आणि अशा हिरव्या मिरच्या मस्त अशा तळून घेतल्या होत्या, छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि त्याला थोडासा वेळ लागतो तळायला, कारण आतमध्ये ते सोया चंक्स व्यवस्थित तळले गेले पाहिजेत। अशा पद्धतीने तुम्ही ते तळून घ्या आणि आपली आजची रेसिपी सर्व करण्यासाठी रेडी आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसते, मस्त असं हिरव्या मिरच्या तळलेल्या आणि त्यासोबत असे हे सोया वडी खूपच छान लागते। बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि त्याबरोबर हे असं काहीतरी छान छोटासा नाश्ता जर केला तर छान वाटतं, मुलंही खुश होतात। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।